म्हणून 360 दिवस तुमच्याकडे आहेत. अजूनही जर तुमच्या काही चुका असतील, अजूनही नीट लक्ष द्या मला काय म्हणायचंय. 5 दिवस तुम्हाला सांभाळले, फक्त ट्रायल दिले देवाने. अजून 360 दिवस आहेत तुमच्याकडे. जर आजच काय असेल, चुकलं असेल, तर परमेश्वरला माफ करणारा परमेश्वर आहे. मंद क्रोध असा परमेश्वर आहे, पण त्याला राग आले की तो सोडत नाहीये. कळलं? त्या आदामाची गाय केली नाही, त्या हवेची गाय केली नाही, त्याला हकलून दिलं त्या ईदन बागेतून. त्याला वेळ लागणार नाहीये. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतो एक दिवस मला हजार दिवसासारखा आहे, आणि 1000 दिवस चुटकीमध्ये तुमची परिस्थिती बदली. चुटकीत, एकाच झटक्यात. परमेश्वर म्हणतो डोळे बंद करून डोळे उघडेपर्यंत मी तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करणारा तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया. फक्त डोळे. इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकीही घेत नाही. बायका म्हणतात, माणसं म्हणतात की परमेश्वर कधी बघतो माझ्याकडे, कधी बघतोच. हालेलुया. किती प्रार्थना करतो पण काय फरक पडत नाही. लक्षात ठेव माझ्या मुली, तुझं मागणं कुठेतरी कम आहे, माझ्याशी संवाद करणं कुठेतरी कम आहे, माझ्याची सहभागिता कुठेतरी कमी आहे, माझ्यावरचं प्रेम कुठेतरी कमी झालेलं आहे, असा परमेश्वर सांगत आहे. प्रियानो, हालेलुया. जेव्हा देवाचं प्रेम कमी होतं ना, माणूस सैरावैरा पळतो. प्रियानो, लक्षात ठेवा. जसं कुत्र्याच्या पायाला हिंगळ लावलाय खाली, हिंगळ माहिती आहे, कोळसा, आगीचा कोळसा खाल्ला होता ना पायाला, चटके बसतात, कसा पळतो तसं जीवन होतं. प्रियानो, जर देवानं सोडलं तर. हालेलुया. देव आपल्यावर प्रेम करतो, म्हणून आपण देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रथम तुमचा विश्वास भक्कम झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? काय झाला पाहिजे? जर तुमचा विश्वास भक्कम नाही ना, काहीही होऊ शकत नाही. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं तुम्हाला की तो म्हणतो की तू मागून तर बघ, मी राष्ट्र तुला वतन देईल. बरं, त्या बाईने विश्वास नाही ठेवला तर देव देईल का तिला? देव देईल का? काय करेल परमेश्वर? देव काय करेल तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही विश्वास नाही ठेवला तर? हा, देणार नाही ना? हा, देईल का परमेश्वर? सांगा. कधीच नाही देणार. तो म्हणतो बघ, तुम्हाला गरज आहे, तुम्हाला भूक लागली आहे, मग देवाला तुम्हाला आवाज देणं गरजेचं. प्रियानो, जो आवाज तुम्हाला तुमच्या आत्म्यामधून, शरीरामधून देणं गरजेचं आहे, तो आपण देत नाही. कुठेतरी कमी पडतो आपण, कुठेतरी. कारण आपल्याला काम आहे, घरचं काम आहे, ज्या पोटासाठी आपण पळत आहोत ते काम आहे, मुलांचं संगोपन आहे. म्हणून काय करतो, काही वेळेस आपण देवाकडे लक्ष कमी करतो. उदाहरणार्थ, एखादं सुंदरसं बाळ झालं एका स्त्रीला, पूर्ण देवावर पूर्ण विश्वास ठेवून चालत होती ती बहीण, आणि देवाला तिला बाळ दिलं. नीट ऐका. मग तिने काय करेल? बाळाकडे लक्ष देईल का देवाकडे लक्ष देईल? का हो? का? हा, तर देवानं नसतं दिलं तर काय संगोपन केलं असतं? काय? जर तू देवाला मागत आहेस, देव तुझी इच्छा पुरवतो, तर तुझं काय? कधी विचार केलाय? या डोक्याच्या कधी तर कुठं कोपऱ्यात जाऊन इकडे तिकडं, जर देव मला देतो तर माझं काय? मी काय द्यायला पाहिजे देवाला? देव पैशामध्ये खुश नाहीये, देव तुमच्या संपत्तीमध्ये खुश नाहीये, देव तुमच्या आराधनेमध्ये खुश आहे, देव तुमच्या हृदयामध्ये खुश आहे, देव तुमच्या त्या स्तुतीमध्ये खुश आहे जी स्तुती तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने केलेली आहे. हालेलुया. लोक वर्शिपला येत नाहीत का? कंटाळतो वर्शिपला. लक्ष द्या नीट.
परमेश्वर म्हणतो मी तुझ्या वर्शिपमध्ये विराजमान आहे. लक्षात ठेव, देवाला आवडतंय. आपण तेच मौका घालवतो जो मौका परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. नवात यायचं हालत डुलत का चर्चला जायचं. पास्टर ओरडतील आम्हाला जर नाही गेलं तर. अरे बरं, पास्टर तर पापी माणूस आहे. जो देव आहे तसं काय, हा तो तुम्हाला बघणार आहे. पास्टर काय पास्टरचं सोडा, पण देव तुम्हाला बघत आहे. या ठिकाणी तो विराजमान आहे. प्रियानो, आपण म्हणतो जर देव माझ्या पक्षाचा आहे तर माझ्या विरुद्ध कोण. अरे तो देवासंगती राहणं पहिलं. तुझं जर देवाबरोबर तर नातच नाहीये, घट्ट नातं नाहीये, तर देव कसा लढेल तुझ्यासाठी? कसा लढणार आहे प्रियानो, सांगा. लढू शकल? हा, जसं आईचं आणि लेकराचं जसं नातं असतंय तसं प्रियानो लक्षात ठेवा, तसं नातं त्या देवाबरोबर ठेवा. प्रियानो, देवाचं वचन सांगतंय एक वेळ आई विसरल, काय करल? आई विसरल, मी कधी नाही विसरणार. आई सोडून जाईल, दिलेलं आहे. दररोज बघत आहे डोळ्यानं प्रियानो, आई आपल्या तान्ह्या दूध पित्या बाळाला सोडून गेलेला आहे. पण माझा परमेश्वर म्हणतो जग सोडून जाईल पण मी कधीच सोडणार नाहीये, कधीच नाहीये. म्हणून तुम्हाला 2025 आज दाखवलेलं आहे प्रियानो. किती चुका केल्यात, किती पाप केल्यात, किती खोटं बोललात, विचार केला कधीतरी? पास्टर तुम्हाला 2024 वाली चांगलं अभिवचन दिलं, देवानं अभिवचन दिलं, तुम्हाला देव जिवंत ठेवणार आहे, मरू देणार नाही, सर्व काय तुम्हाला दिलं. देवाच्या सेवा करून तुमच्याकडे सर्व काय भविष्यवाणी केल्या. कुणी स्वीकारल्या, कुणाच्या पूर्ण झाल्या, कुणाच्या नाही झाल्या. का? जर एखादी भविष्यवाणी तुमच्यावर केलेली आहे आणि ती पूर्ण झालेली आहे, याचा अर्थ काय सांगू शकता का? ओके, अजून एवढंच. खरेपणाने ती स्वीकारलेली आहे. जो स्वीकारतो त्याला मिळतंय. अनुभव घ्या. म्हणून म्हणतो ना, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. विश्वास ठेवा आणि स्वीकारा, खरेपणाने स्वीकारा. नुसतं रिशीव म्हणून चालत नाहीये, त्याच्यासाठी मागणं मजबूत आहे, विश्वास मजबूत पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण अविश्वास ठेवणाऱ्या लोकांबरोबर कधीही बसू नका. काय? अविश्वास ठेवणाऱ्या लोकांवरती कधीही बसू नका, त्यांच्या संगती कधी जीवू नका, बसू नका, उठू नका. का? कारण तो पण तुम्हाला अविश्वासाच्या गोष्टीकडे घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. जर समजा एखादा तंबाखू खात असेल तर त्याच्या संगती जाऊन तो पण तंबाखू चोळायला लागतो. का? वाण नाही पण गुण लागला. हालेलुया. वाण लागू द्या, गुण नका लागू देऊ, कारण गुण चांगला नाहीये. तुमचा गुण हा फक्त परमेश्वराचा गुण पाहिजे आणि तुमच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त झळकला पाहिजे. प्रियानो, हालेलुया. तुमच्या चेहऱ्यावरूनच कळायला पाहिजे का खरंच देवाचा सेवक आहे, देवाची सेवक आहे, देवाची मुलगी आहे. इथं तोंडात तोपरा धरला आणि काय प्रज्वलन करताय? कॅन्सर होऊन बार चाल. लक्षात ठेवा, देव तुम्हाला का माझ्या वाटलं का? कधीच नाही. लक्षात ठेवा, गुटखा खाणारे तंबाखू खाण्याला सांगत आहे, अजिबात नाही. देव अशा लोकांशी क्रोध आहे, एवढा क्रोध आहे, देव सोडणार नाही. प्रिय लक्षात ठेवा आजच. कारण असे कितीतरी लोक आहे की त्यांनी प्रभू वचन घेतला नाही वर्षानुवर्ष. का भरते प्रभू वचन घेतल्यावर? का व्यसन तुटून जाते बाहेर? हा, प्रभू वचन घेतल्यानं काय होते सिस्टर? प्रभू वचन घेतल्यानं काय होते? घेतल्यावर काय होतंय? आणि ब्रदर सांगा तुम्ही.
हा अजून जीवन बदलतं. अजून देव तुमचं आयुष्य वाढवत आहे प्रियानो, लक्षात ठेवा. काय आयुष्य वाढवत आहे परमेश्वर. म्हणून तर म्हणता अयोग्यरित्या घेतला तर मरून जाईल. का योग्यरित्याच का घ्या म्हणतो परमेश्वर. आयुष्य वाढवतो का नाही. ज्याच्या 50 वर्ष त्याचं 100 वर्ष करेल परमेश्वर. कधी खरेपणानं शुद्ध आणि पवित्र होऊन ज्यावेळेस तुम्ही पवित्र माझ्यामध्ये सामील व्हाल ना, ते तुम्हाला रुजू होतं प्रियानो. हालेलुया हालेलुया. 2 कोरिंथ्याचा 6वा अध्याय वचन 14. हालेलुया. तंबाखू खाऊ नका. हा हा ओके. काय म्हणते परमेश्वर. पहिली वॉर्निंग दिली तुम्हाला 2025 मध्ये. विधर्मी लोकांबरोबर बसून, नीट ऐका काय सांगत आहे, काय सांगत आहे ब्रदर, वाचा ते परत एकदा. विश्वास न ठेवणारे म्हणजे कोण. देवावर विश्वास न ठेवणारे म्हणजे कोण. जे पापामध्ये जगतात, जे श्रापामध्ये जगतात. हालेलुया हालेलुया. बघा एखाद्या लोकांना जर गंज लागली ना, गंज, नीट लक्षात मी काय सांगते, कुठला कुठला शब्द वापरतो तुमच्यासाठी. जर एखाद्या लोखंडाला गंज लागली तो ते लोखंड दुसऱ्या लोखंडापाशी जर असेल तर त्याला देखील गंज लागते प्रियानो. हा अनुभव घेतला का कधी. घेतलाय. कांत्याचं उदाहरण नाही सांगितलं कारण लाईव्ह मध्ये आहे. हालेलुया. लोखंडाचं उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियानो. का कारण त्याला पॉलिश मारलेली नाहीये त्या लोखंडाला. बरोबर. पॉलिश मारायला कधी लोखंडाला गंज लागली का कधी. हा का कारण त्याच्यावर तो लेप चढवला जातो प्रियानो. म्हणून तुमच्यावर जो लेप आहे तो पवित्र आत्म्याचा लेप आहे, देवाचं कवरिंग आहे. म्हणून तुम्हाला जंग लागणार नाही. हालेलुया. अविश्वासी लोक दोस्ती कराल, खाल प्याल, 100% लक्षात ठेवा. मी आताच सांगितलं वाण नाही पण गुण लागल, 100% लागल. काय सांगतोय देवाचं वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध तोडून जोडून विजोड होऊ नका. काय गरज आहे संबंध जोडायचा. प्रकाश आणि अंधकार कधी एकत्र राहू शकत नाहीये. हा राहू शकेल का कधी. तुम्ही प्रकाशामध्ये पण चाला ना अंधारामध्ये पण चाला. म्हणून देवाचं वचन सांगते तू 2 धन्याची चाकरी करू शकत नाहीस. जर केली तरी पण परमेश्वर म्हणतो जर तू केलीस तर तू एकाला नाव ठेवशील आणि एकाला नवसशील. माझं काम लय भारी आहे, मला लय पैसे मिळतो. देव कुठे आहे का. देवाला परमेश्वर म्हणतो की क्रूसावरती गेलेलो आहे. तुझ्यासाठी मी फटके खाल्लेत का. तुझ्यासाठी उघडा झालो. तुझ्यासाठी माझ्या तोंडावर थुकण्यात आलं का की त्या मुखानं तू गौरव करावा. त्या डोक्यात काट्याचा मुकुट टाकण्यात आला का त्या डोक्यामध्ये तुझं चांगला विचार घ्यावं. तर हातावर खिळ ठोकण्यात आले का की तू त्या हातानं पाप करू नये. पायामध्ये खिळ ठोकण्यात आलं का पापेच्या रस्त्यानं जाऊ नये. असं म्हणतात की काही असलं तर पचवलं गेलं पाहिजे. काय काही खाल्लं तर पचायला पाहिजे पण पचत नाहीये प्रियानो. बाहेरून येणारं कधी अशुद्ध करत नाही पण आतून जे बाहेर जातंय ते अशुद्ध आहे. अशुद्ध आहे लक्षात ठेवा. बाहेरून तुम्ही आतमध्ये टाकू शकता पण आतून निघणार. हालेलुया. जीभ ही आग लावी हे तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीचा जिभेवर कंट्रोल आहे ती सगळ्यात आशीर्वादित. हालेलुया. जीभ ज्या वशमध्ये आहे ना लक्षात ठेवा तो कधीच फेल जात नाहीये. हालेलुया. काय म्हणत आहे
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर हा? संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व सैराचार यांची भागी कशी होणार? कशी होणार? नीतिमान व्यक्ती हालेलुया, हालेलुया. चेर सुटल्या, बस तिथं बस, तिथं बस. चेर सुटल्याला जायचं ना दोघं पण. हालेलुया, हालेलुया. काय म्हणता ब्रदर वचन एकदा? नीती आणि सौराचार याची भागी कशी होणार? जर हालेलुया. परत रिपीट वाचा ब्रदर. कारण नीती व सैराचार यांची भागी कशी होणार? हा, कशी होणार? जर तुम्ही एकत्र राहिलं तर व्हाल का? उजेड आणि अंधार एकत्र राहू शकेल का? मी कशी तुम्ही आशा धरता की मी दुनियादारी बरोबर राहीन, जगातल्या व्यक्तीबरोबर चालेल, जगातल्या व्यक्तीबरोबर लग्न करेन? जे विधर्मी, जे विश्वासू आहेत, विश्वासू बरोबरच लग्न करा. अविश्वास आहेत, अविश्वास बरोबर करा. पण अविश्वासू आणि हे विश्वासू कधीच एकत्र राहू शकणार नाही, कधीच नाही. आणि जो जोडायचा प्रयत्न करतो अशी लोक श्राप येतात, लक्षात ठेवा. विश्वासू बरोबर विश्वास लग्न करा, नाहीतर ही चर्चला जायचे, हा बाबा जायचं कुठेतरी मंदिरमध्ये. काय होईल मग? दररोज संध्याकाळी सगळं भांडी आपट, खुर्च्या आपट चालूच घरामध्ये. का? कारण अंधार आणि प्रकाश कधीच एकत्र राहू शकत नाही. हालेलुया. आणि काय म्हणत आहे? सैराचार यांची भागी कशी होणार? कसं समानता होईल? कसं एकत्र राहू शकतील? विश्वास ठेवणारा मनुष्य जर एखाद्या अविश्वासू लोकांबरोबर राहत असेल आणि म्हणत असेल चल, तर बायबल सांगते, काय सांगते माहिती? तुम्ही एकत्र राहू शकत नाहीत. हालेलुया. ज्याला एकत्र राहायचा प्रयत्न करत पण असेल, नीट लक्षात ठेवा, ते कधी सक्सेस होत नाहीये. कधी सक्सेस होत? लव्ह मॅरेज केलं का कोणी? केलं नाही ना? सगळं अरेंज बरंच येत. घरच्याने आईवडिलांनी ठरवलेले लग्न केलेत ना, म्हणून तुमचं लग्न टिकलंय. हालेलुया. लव्ह मॅरेज करू नका, सक्सेस होत नाहीये प्रियानो. ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या गोष्टीच आपण करतो, म्हणून आपण कुठे जातो? लयास जातो. हालेलुया. हा, पुढे काय म्हणत आहे? कारण नीती व सैराचार यांची भागी कशी होणार? उजेड वर अंधार यांचा मिलाप कसा होणार? कसा होणार? प्रकाश आणि अंधकार राहू शकतो एकत्र? देवाचं वचन सांगते, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येईल, अंधकार निघून जाईल. कारण पृथ्वी निर्माण करायच्या अगोदर परमेश्वर म्हणतो, पृथ्वीवर काय होता? अंधकार होता. बाप आला आणि उजेड केला. एवढा मोठा स्वर आभाळामध्ये, आभाळ भाषा बोलतो, आभाळामध्ये काय मोठं ठेवलं तुमच्यासाठी? सूर्य ठेवलं का नाही? कसं ठेवलंय? तुम्हाला प्रकाश देण्यासाठी. तरी पण लोकांच्या जीवनामध्ये अंधार आहे. एवढी मोठी प्रकाश ज्योती बनवली परमेश्वरानं. का? कारण तुम्ही प्रकाशाबरोबर चालत नाहीत, उजेडाबरोबर चालत नाहीत, देवाबरोबर चालत नाहीत. प्रियानो, जो मनुष्य देवाबरोबर चालतो तो कधीच अंधारात राहणार नाही. त्याच्या जीवनामध्ये काय येईल? प्रकाश. प्रकाश पाहिजे, म्हणून तर अंधकार शक्ती निघून जात आहे. हालेलुया. ज्या लोकांना प्रकाश हवा आहे, ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त हवा आहे, त्यांच्या जीवनातून अंधकार निघून जात आहे. हालेलुया. आणि 2025 मध्ये ते कधीच अंधारामध्ये चालणार नाहीत. हालेलुया. हालेलुया. 15 ख्रिस्ताची बलिया राशी एक वाक्यता कशी होणार? ख्रिस्त हा सैतानाबरोबर राहू शकेल का? बलियार म्हणजे सैतान राहू शकेल?
आता कधी येशू असं म्हणला का, चल सैतान तू पण राह मी पण राह, असं कधी बोललाय? सैतानाला देवानं तोडवलेलं आहे, स्वर्गातून खाली पडले का? कारण त्यानं देवाचं राज्य नष्ट करायचा प्रयत्न करत होता, देवाच्या खिलाफ उभा राहिला होता. प्रिय लोक, लक्षात ठेवा, अशी लोक लवकरच देव छाटत आहे, छट्टी करत आहे, जगातून छट्टी करत अशा लोकांची जे देवाच्या राज्याला वाढण्यासाठी अडखळण करतात. हालेलुया, हालेलुया. काय म्हणत आहे? ख्रिस्ताची बलियाराशी म्हणजे सैतानाशी एक वाक्यता कशी होणार? होऊ शकत नाही, कधीच होणार नाहीये. पुढं विश्वास ठेवून दोघांमध्ये कधीच मेळताळ राहणार नाहीये, कारण तो देव देव आहे, तो प्रकाश आहे, सैतान हा अंधकार आहे. लक्षात ठेवा, तो कधी एकत्र राहू शकणार नाही. हा, काय म्हणत आहे? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? कसे भागीदार होतील? तुम्ही स्वर्गाच्या राज्याच्या भागीदार आहात. कळलं का? बघा, इकलाच कळलं, बाकीचं सगळं बघतात. माझी भाषा कळत नाही का? दुसऱ्या भाषेत बोलू? हा, काय म्हणतो? खुदा बोलताय, तुम स्वर्ग के वारिस हो. आता पण नाही कळलं का? दुसऱ्या भाषेला आहे तुम्हाला. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कधीही एखाद्या अविश्वासू बरोबर राहू शकत नाही, तुम्ही त्याची कधीच भागीदार होऊ शकत नाही. भले तुम्ही त्याला भाकर वाटून द्या चाल, चपाती वाटून द्या चाल, पण त्याच्याबरोबर राहून तुम्ही त्याच्यासारखं होणार नाही. बघा, जग वाईट आहे का नाही? वाईट आहे का चांगलं आहे? परमेश्वर म्हणतो, जो जगामध्ये आहे, आपण कुणाला घाबरतो? नंतर त्याच्या हातवर कुणाला घाबरतो? आपण घाबरतो का नाही? सैतान घाबरतो का नाही? लय भीती वाटते. पास्टर रात्रीच्याला येतोय, कधी समोर तो भरून राहतोय. पण जर तुम्ही देवाला घाबरत असाल तर सैतान तुमच्या पुढे उभा राहणार नाही. हा, कारण काळोख्या थंड रात्रीला कोण आलाय तुमच्या घरी? कोण आलाय? येशू राजा आलाय. तो राजा आहे, तो तुम्हाला कशाची भीती राहत आहे? वचन चाललंय परमेश्वराचं, लक्ष द्या जरा. हालेलुया, हालेलुया. हा, काय म्हणत आहे पुढं? हा, कधीच भागीदार होणार नाही, लक्षात ठेवा. आणि तसा प्रयत्न बरं करू नका भागीदारी व्हायचा. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्या बरोबर धंदा करा, विश्वास ठेवणाऱ्या बरोबर बिझनेस करा, विश्वास ठेवणाऱ्या बरोबर काय करा? तुमच्या जीवन यात्रा चालू द्या. हा, काय लोकांना लय सवय असते सुवार्ता सांगायची. जिथं सुवार्ता सांगा, जिथं त्यांचं जीवन बदलल, नाही तर त्याच्यावर तू पण अविश्वास होऊन जाशील. हालेलुया. अशालाच सांगा की देवाची खरंच त्याला गरज आहे. नाहीतर परमेश्वर म्हणतो, आपले मोती डुकरासमोर टाकू नकोस. कळलं का सिस्टर? कसले मोती? मोती म्हणजे काय? देवाचं वचन. हालेलुया. हा, 16. देवाच्या मंदिराचा हा, मूर्ती बरोबर मेळ कसा? मेळ कसा बसणार? कसा असणार? ना डोलत नाही, बोलत नाही, काय नाही, कसा असणार मेळ? आशिष. हालेलुया, हालेलुया.
हा काय म्हणताय पुढं? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. आपण म्हणजे कोण? तुम्ही. चार भिंत नाहीये. परमेश्वर म्हणतात तू म्हणजे माझं मंदिर आहेस. काय तुम्ही कोण आहात? नीट लक्ष द्या. तुम्ही कोण आहात? चार भिंती आहेत का? मग तुम्ही कोण आहात? जोक सांगतोय का? नाही ना? हा. तुम्ही देवाचे मंदिर आहात. मग तुमच्यामध्ये वास करणारा कोण आहे? मूर्ती आहे का? देव म्हणतो मी आहे तुझ्यामध्ये वास करत. चार भिंतीमध्ये नाही, शरीर रूपी मंदिरामध्ये मी आहे. कौन है? अभी हिंदी में बोलना पड़ेगा, भाभी को नहीं समझ में आया। खुदा कहता है तेरा शरीर ये मेरा मंदिर है और उस मंदिर में मैं बैठता हूं। हाँ बस रहे ना मंदिर में। हाँ परमेश्वर को धन्यवाद। तुम्ही चालले का? हां ना मला तुम्हाला किंवा आली जाऊन तिथं त्याला तसं सांभाळत बसतंय। हालेलुया हालेलुया। हां काय म्हणत आहे? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत। देवाचे जिवंत मंदिरात कोण आहात सिस्टर? एक बोलले की सगळे बोलतात। हालेलुया। हां कोण आहात आपण? जिवंत देवाचे मंदिर आहोत। जिवंत देवाचे मंदिरात। तुमच्या मंदिराचा नाश करायचा तुम्हाला अधिकार आहे का? नाही। मग का गुटखा खाताय, का तांबू खाताय, का तोड काळ करता, का दारू पिताय? देव बोलतो तू माझा मंदिर आहेस का? का म्हणतो परमेश्वर? हा तुझी हिम्मत कस काय झाली माझं मंदिर खराब करायची? म्हणजे तुझे जन्मजात विचार खारड आहेत। परमेश्वर म्हणतो आईच्या पोटात असतानाच तू कसा आहे? खारड आहेस, पापी आहेस। दावीद राजा म्हणतो प्रभू माझी आईच्या गर्भात धारण करायच्या अगोदर मी कसा आहे? कुठं पाप केले? शुद्ध आहे, धुतल्याला तांदळासारखा मी। कोण म्हणते मी पापी? बायबल सांगते जो पुरुष जी स्त्री देवापासून विभक्त आहे 100% ती पापात जगत आहे। कारण पाप करणारा व्यक्ती हा वेगळा राहतो, कधी सहभागितेमध्ये येत नाही। कारण त्याला स्वतःची इच्छा पूर्ण करायची असते। स्वतःची इच्छा पूर्ण करणं म्हणजे पापात जगणं। स्वतःची इच्छा पूर्ण करा म्हणजे पापामध्ये जगणं। कळतंय? म्हणून कशामध्ये राहा? सहभागितेमध्ये राहा। सहभागितेमध्ये तुम्ही जिवंत राहाल। पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा उतरला का? कारण ते सगळे बसले होते ना, देवाचे शिष्य होते ना, ते काय करत होते? गप्पा मारत होते का संसाराच्या? हा तुझ्या घरात काय बनवलंय? ते म्हणले का माझ्या घरात बिर्याणी? मारिया म्हणले मी बिर्याणी बनवले। दुसरे म्हणते मी काय चपात्या केला, असं म्हणले का कोण? काय बोलत होते? जिवंत देवाची प्रार्थना करत होते, जिवंत देवाचा मान्ना खात होते। ते आपण खाल्ले तर आपले फक्त ढेरीच वाढते, बाकी काय नाही। मेंदू जड एवढा मोठा झाला मेंदू की देवाचं वचन आपल्या कानामध्ये घुसत नाहीये। ज्या लोकांच्या मनामध्ये कानामध्ये देवाचं वचन बिनलं जातं, लक्षात ठेवा तो पुरुष कधी असफल होत नाही, ती बहीण कधीच असफल होत नाही प्रियानो, कधी पण लक्षात ठेवा। कारण बायबल सांगतंय स्तोत्रसंहिता 1 मध्ये जो पुरुष एक वाचू दे ना, वाचू दे, वाचू दे, वाचा लवकर। जो पुरुष दुर्जनाच्या मसलीत चालत नाही। कोणाच्या? दुर्जनाच्या। बायबल काय सांगते? पहिलं वचन काय असेल 14 मध्ये? वाचा एक जण।
संबंध जोडून विजोड होऊ नका. आणि काय म्हणते बायबल इकडं स्तोत्रसंहितामध्ये? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, ते सावली पण अंगावर पडू देत नाहीये. धन्य तो पुरुष. हा, तो कसा आहे? आणि कसा आहे? निंदकाच्या बैठकीत बसत नाही, हा, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. पिक्चर बघायला मध्ये रमतो, चाड्या लावल्यामध्ये रमतो, इकडला तिकडं ऐकलं. आपलं कान दुसऱ्याला देऊ नका. जे कान देईल ना, लक्षात ठेवा, देव त्या कानामध्ये काय वाटणार माहिती का? गरम तेल नाही, लोहा वाटणार आहे. हा, जळतं. का म्हणतात त्याला? तर लावा नसतं का उकळत? कोण? त्यांना कळलं की देवाच्या वचनाशिवाय बाकीचं काय ऐकू नये. तुम्हाला कुठं कळतंय? तुम्ही हळूच कांद्यात काय बोलली कधी? देवाचं वचन सांगतंय दुर्जनाच्या मसलतीत बसू नको आणि सावलेला पण थांबू नको म्हणतो परमेश्वर. बरं वाचा एकदा, रिपीट. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत पापी नाही. जनांच्या मार्गात ये. चला आपण दोघं म्हणून मारू. दुर्जनाचा मार्ग सोडण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणत आहे? दुर्जनाच्या मार्गात उभा राहत नाही हा, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. निंदा अशा माणसाचा तिटकारा देवाला लक्षात ठेवायचे. निंदा करणारे नुसतं जळत राहणार. आपले लोक लय शाने आहेत, अजून जळवतात. बरं ती जळती हिला अजून जळवतात. का? जळणारे असावे शेजारी असं म्हणतात. निंदकाचं घर. परमेश्वर काय म्हणतो? डोको लांब थांब निंदकाच्या. ब्रदर काय म्हणत आहे? निंदकाच्या बैठकीत बसू नको. का सांगत आहे परमेश्वर? तुम्हाला वॉर्निंग देत आहे 2025 मध्ये. हा हा, काय म्हणत आहे पुढं? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. नियमशास्त्रात, बायबल फक्त रविवारीच हुडकायचं, बाकी आणि पर्स 10 वेळेस काढायला. का? दररोज चलन येते ना, बघायला किती संपले, किती टाकले. हे वाचाल तर वाचाल, आमेन, हालेलुया. नाहीतर नाहीये. जो पुरुष बायबल वाचत नाही ना, लक्षात ठेवा, 100% सैतान त्याचा हळूच ताबा घेतो. जी स्त्री बायबल वाचत नाही त्या स्त्रीचा सैतान 100% ताबा घेतो, कंट्रोल मध्ये चालवतो तिला. सैतानाच्या हातात रिमोट देऊ नका. येस, आमेन. चला आता सास भी कभी बहुती लय आवडतंय. कंट्रोल तुमच्या हातात आहे ना, रिमोट, पण ते तुमच्या हातात नाही, सैतानाच्या हातामध्ये. तुमचं माइंड बघा. सिस्टर, मुली सिरियल लागले की रडतात. का? कंट्रोल करतो सैतान तुम्हाला. पिक्चर लागला असा सीन येतो की रडायला चालू करते. हे कोण चालवतंय? सैतान. सैतान धूर्त आहे, तो लाबाड आहे. आणि जे लोक लाबाड आहेत तो लाबाडांचा बाप आहे. हालेलुया, हालेलुया. कळतंय का? कळतंय? हा, काय म्हणत आहे पुढं? 16. हा हा, असे म्हटले आहे. देव म्हणतो मी असं बोललो आहे. देव बोलणारा देव आहे. येस, आमेन, हालेलुया. तो बोलतो, तुमच्याशी बोलतो. येस, आमेन. शेवटचा काळ असा येईल. काय लाईव्ह बोलता प्रयत्न. हालेलुया, हालेलुया. शेवटचा काळ असा येईल, मूर्त्या देखील बोलू लागतील. हालेलुया. म्हणजे चला तिकडे देव आहे, ही म्हणत चला तिकडे देव आहे. सैतान तुम्हाला काय करत आहे? ठरवत आहे. हालेलुया. ज्या चर्चमध्ये अभिषेक आहे ते चर्च जिवंत आहे, लक्षात ठेवा.
कळलं? ज्या चर्चमध्ये अभिषेक नाहीये ते जिवंत नाहीये, लक्षात ठेवा. काय पास्टर आम्हाला दररोज वचन शिकवत, हा ना, बसून आराधना करतात, हा ना. देवासमोर कसं यायला पाहिजे? जिपरे उघडे सोडून परमेश्वर म्हणतो दिसेल, साजेल, शोभेल अशी कपडे घाल. का म्हणला? हापकट घालून ये म्हणला का? मी निकट वगैरे म्हणला का? परमेश्वर म्हणला का? सिस्टर कसं यायला पाहिजे? साजेल, शोभेल. दुसरं तुला कोणी नाव ठेवू नये, तुझ्या जवानीला कुणीही नाव ठेवू नये, कारण तू तुझी नाहीये, तू देवाची प्रॉपर्टी आहे. देवाची, कोणाची नाही, ना तुझ्या नवऱ्याची ना तुझ्या आईची, तू देवाची आहेस. नाव कोणाचं बदनाम होणार आहे? हा, समजा मी हापचड्डीवर आलो इथं, समजा प्रभू क्षमा कर, लोक काय म्हणते, पास्टर लागलं का नाही? देवाच्या मंदिरमध्ये आलाय, सांगतोय मी, कळते मला, लाईव्ह आहे. हालेलुया. मला शोभल का? शोभल? सिस्टर शोभल का? हा, कसं यायला पाहिजे? का मी माझ्याद्वारे कुणाला दाखवत आहे? मी पास्टर काय, आजकाल पास्टरचं वागणंच कळलं नाही मला. हा, जर माझ्याबद्दल जर प्रभू येशू ख्रिस्त झळकत नसल तर मी माती आहे, माती, लक्षात ठेवा. काय, ज्याचा कधीच उपयोग होत अशी टाकून दिलेली माती. जर येशू ख्रिस्त माझ्याहून झळकतोय, 100% मी त्याचा मुलगा आहे, मी त्याचा दास आहे, लक्षात ठेवायचं. हालेलुया. झळकला पाहिजे प्रभू येशू ख्रिस्त. कोण म्हणतं का स्वतःबरावडीत चाललाय? ह्याच्यापैकी कोण म्हणाल का? तुमच्यापैकी कोण म्हणाल का स्वतःबरावडीत चाललाय रस्त्यानं? म्हणू शकचाल? काय म्हणचाल? का? कुणाचा हुद्दा आहे? कुणी दिलेला आहे? त्यानं मान दिला ना परमेश्वरानं. जर मी मान सोडून वागलो तर काय? हालेलुया. म्हणून आपल्याला कसं राहायचंय? हा, समजा विद्याने जर डोक्याची केस असं करून आली, असं वर, अशी अशी, काय म्हणतील विद्याला? काय म्हणतील? काय रे, तसला शब्द ना वापरायचा. काय मॉडेल आहे? असलं कुठलं मॉडेल अमेरिकेत इथं आला आमच्याकडे? बरोबर. ती म्हणा मला चांगलं दिसतंय, तुम्हाला काय करायचंय? बरोबर का नाही? पण ते देवाला भीती म्हणते, तसं कधीच करणार नाही. हालेलुया. कारण जिवंत बापाची ती लेक आहे, तिच्यामुळं तिच्या बापाचं नाव खराब होणार नाही अशी ती वागेल. हालेलुया. सरळ केस करायला पण पैसे लागतात आणि वाढलेले कट करायला पण पैसे लागतात. विचार करा, देवाची देण आहे. लांबू दे ना, किती लांब चालू दे. असं नको, लय केसवाले असले की भूताय म्हणतात. हे कुणी दिले? देवाने दिले. बरोबर. परमेश्वर म्हणतो तुझ्या डोक्याचा एक जरी केस पडत असेल ना तरी मला परमेश्वर घ्यावं लागतं त्या केसाला. हा, हे भुंड्या कपाळाचे बघा कसे बसल्यात, पदर काढून. देवाच्या मंदिरमध्ये आहात तुम्ही, घ्या काहीतरी, होती का ओढणी? हा, घ्या. देवाला धन्यवाद. भुंड्या कपाळ कधी बसत राहतं देवाच्या मंदिरमध्ये. परमेश्वर म्हणतो तुझ्या नवऱ्याचं मस्तक कोण आहे? तुझं मस्तक कोण आहे? तोडवलाच खाली. मग काढलं म्हणजे तोडलाच पाहिजे. हालेलुया. जी पत्नी नवऱ्याला इज्जत देते 100% देव तिला इज्जत देईल. जी नवऱ्याला इज्जत देत नाही देव पण तिला कधी इज्जत देत नाही, लक्षात ठेवा. हालेलुया. हा, काय म्हणत आहे ब्रदर? 17. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा. म्हणून सांगतो मागचा कॉलम सोडून पुढे या. का सांगतो मी? का सांगत आहे सिस्टर? लक्ष द्या. मागचा कॉलम सोडून पुढे या का म्हणतो मी? काहीतरी रिझन असेल.
इथं बसल्या तर काय करता येत नाही, पण तिथं मागं बसले की टाइमपास करता येतो. हालेलुया. येतो का ना ब्रदर? टाइमपास करता येतो का नाही? हा का ना? हालेलुया. म्हणून पुढल्या एरियावर बसून इकडे बसायचं. आखी जागा आहे ना इकडे, काय टेन्शन आहे. कोपऱ्यापर्यंत जाऊ दे. म्हणून देवानं 2500 स्क्वेअर फूट चर्च दिले तुमच्यासाठी, मागं बसण्यासाठी नाहीये, पुढे पुढं. देवाचं वचन सांगतंय, निवडलेले बोललेले पुष्कळ आहेत, खोगर भरती करत नाही परमेश्वर, ज्याला द्यायचे त्यालाच देतो. हालेलुया. काय म्हणत आहे? म्हणून त्याच्यात मधून निघा, वेगळे व्हा. हो, असं डॅडी म्हणत आहे तुम्हाला. हा, समजा एखादा मनुष्य पिक्चरचे गाणे म्हणत असेल, एखादा मनुष्य देवच आहे, देवाचा विश्वास आहे, सर्व काय दान धर्म करतो, सगळं काय करतो, पण पिक्चरचे गाणे म्हणतो. देव आहे का त्याच्यामध्ये? ती पण कसली कसली गाणं म्हणतो माहिती का? एकदम सॅड रडकी गाणी. देव आहे का त्याच्यामध्ये? हा, रडकी गाणी माहिती कशी सांगू? देव म्हणतो जे देवाचं आहे ते देवाला द्या. काय आहे तुमच्याकडे देवाचं? सांगा बरं, कुणीतरी सांगा. तुम्ही नका बोलू, इकडे कोण बसलेली, नंतर तुम्हाला विचारतो. फक्त मंदिरच आहे? अशी काय आहे तुमच्याकडे देवाचं? सांगा बरं. चला तुमच्यापैकी सांगा. ठीक आहे. अरे देवाचा आत्मा आहे, विसरलं का काय? का भूता येऊन बसला तिथं? हा, देवाचा आत्मा आहे. तुमचा आहे का? तो देवाचा आहे. देव त्या आत्म्याचा नाश होऊ देत नाही. मग तुम्ही काय करताय? का करताय नाश? पास्टर मी कुठे करते? का करताय? अधिकार नाही आहे प्रियानो. काय म्हणत आहे? त्यांच्यातून निघा, वेगळे व्हा, आणि जे अशुद्ध आहे त्याला शिवलं का? आला प्याला की टाकला का? 60, 90, 40 काय काय म्हणतात? 30 पण असती? बापरे, नवीनच पॅक वाटतंय 30चा. काय म्हणत आहे? अशुद्ध त्याला शिवू नका. जर हा मोबाईल अशुद्ध असेल ना, अजिबात शिवायचं नाही. पास्टर मी 1 लाखाचं घेतलंय, हे पवित्र आहे. कळलं? कधी उघडायला वेळच नाही आम्हाला. मोबाईलमध्ये बायबल घेऊन फिरताय का? बसतं तिथं बसून कामावर वाचत, पण खाली लिंक पण येतात. हळूहळू 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 लिंक येतात. येतात का नाही ताई? लिंक येतात ना खाली? झालं म्हणून बघायचं, क्लिक. बरोबर? सैतान तुमचा नाश करायचा त्याला माहित आहे. ह्याला काय आवडतंय, आवडी निवडी सगळं त्याला माहिती आहेत. सैतानाला तुमच्या, तुम्हाला नाही माहिती, पण सैतानाला पक्का माहिती आहे. का तुम्हाला कसं पाडायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. कैसा गिराना आपको पता नहीं है, वो सैतान को पता है उसका कैसा गिरा है. कुणाच्या ना कुणाच्या थ्रू तुम्हाला सैतान पाडायचा प्रयत्न करतो प्रियानो. पण जर तुमचा विश्वास देवावर असेल, तो खंबीर असेल, आणि तुम्ही दटवायची तुमच्या ताकद असेल, चल सैतान सोडून जा, तो कधीच तुमच्या जवळ येणार नाही, कधीच नाही. तू बी आजा, येशू बी आजा, चालला डिस्को मग दोघाचा. ही परिस्थिती आज लोकांची, अर्धी ख्रिस्ती अर्धी हिंदू, दोन्ही चालले 50-50. हा, टेन्शन आलं की इश्यू, टेन्शन गेले की हा. हालेलुया, हालेलुया. म्हणून काय म्हणते देवाचे सेवक? ताप आला की तू माझा बाप, ताप आला की तू माझा बाप, कारण ताप घालवायचा ना, आणि ताप गेला की मी तुझा बाप. अशी परिस्थिती आपली आजची परिस्थिती अशी आहे. जेव्हा गरज आली येशूची, येशूकडे येतात. गरज भागली
कोण इश्यू आणि कोण सुद्धा पास्टर गायब पर डायरेक्ट ख्रिसमसलाच येणार दाखवायला तोंड मी आलो. अशी ख्रिस्त आहेत आपल्याकडे की जे गुड फ्रायडे आणि ख्रिसमस 2च दिवसात येतात. आणि आम्ही कोण आहात? बायबल उकळून पिणारे लोक. कधी उकळून पिले का बायबल? उकळून पिले? आरतीनं उकळून पेलेले बायबल. तूच म्हणले की मुंडी आलेली आता. हालेलुया. उकळून पिणं म्हणजे वाचून 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 काय करणे? डोळे बारीक होणे. आमचं 9 वाजताच बारीक डोळे झालेत. का? मोबाईल बघतो ना आम्ही. मोबाईल बघतो. असं असं बघावं लागतं. असं 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 करून. का? देवाने दिलेली नेत्र कुठं वापरता तुम्ही? जगिक गोष्टीसाठी. बायबल वाचताना कधीच आंधळा होणार नाही. लक्षात ठेवा. कधी बघितलं का तुम्ही? त्या आंधळा मला देवानं काय केलं? दृष्टी दिली. कारण त्याला देवाच्या राज्यामध्ये चालायचं होतं. देवाचं राज्य बघायचं होतं. इथं डुचकी लोक बनल्यात. का? मोबाईल बघून. लहान वयात चष्मा लागतो आपल्याला. का हो? काय तरी आईवडिलामध्ये गुण कमी असतील म्हणून पोराला पण मिळतंय चष्मा असं म्हणतात लोक. लक्षात ठेवा. देवापासून विभक्त होण्याची वेळ येऊ देऊ नका. बायबल वाचा. तुम्हाला कधीही बघा, ज्या लोकांना दिसत नाही ना आता सध्या, तरी बायबल वाचा. ते दृष्टी बरोबर चांगली होईल. वाचा म्हणजे वाचल म्हणते ते. वाचलं का बायबल कधी? या 5 दिवसामध्ये वाचलं? वाटत नाही मला वाचलं असं. तुला विचारतो मी. हा, लक्षात ठेवा. जीवन आपलं तारलं जाओ. जीवन आपलं तारलं जाओ. शेवटचा काळ आहे. आज जर मेलं ना, आज जर मेलं ना, तर आपण देवाच्या उजव्या हाताला बसलेलं दिसायला पाहिजे. कोण बघितलं पास्टर? स्वर्ग नरक कोणी बघितले? तुम्हीच म्हणताय स्वर्ग पण आहे नरक पण आहे. लक्षात ठेवा. परमेश्वर म्हणतो विश्वास ठेवणारा व्यक्ती हा कधीच कुठं जाणार नाही? नरकात जाणार नाही. पण काय पास्टर लोक पण नरकात आहेत आज. मिनिस्ट्री तुटलेली आहे. कळलं का? तुमचं तर काय, तुम्ही विश्वासात जे देवावर अभिषिक्त असलेले दास पण कुठे आहेत? आपण कोणचा खेत का मुली? खेतही नाही तर मुली किधर से आएगा? बरोबर. असं कसं बोलतोय पास्टर? शेतच नाही तर मुली येणार कुठून? झाड तर लावणार कोण? पाणी घालणार कोण? सैतान घालतो लगेच. अरे बेटा मैं तुझे तुझे मैं खड़ा करता हूँ, आजा. क्यों? उसका राज्य भरना ना. तुम्हाला माहिती आहे नरकामध्ये जागा जास्त आहे. नरकामध्ये जागा जास्त आहे. कशासाठी ठेवली जागा जास्त? असं नाहीये. नरकात जागा कमी आहे, स्वर्गामध्ये जास्त आहे. देवाला दुःख होते माझा मुलगा नरकात चालला, पण तुम्हीच म्हणता आ बैल चलले की मुझे. ही परिस्थिती आजकालची. काय म्हणत आहे ब्रदर? त्यांच्यामधून निघा. अशा लोकांतून जे लोक देवाबरोबर चालत नाहीत, अनितीने चालतात, अशा लोकांपासून काय करा तुम्ही? वेगळे व्हा. आणि घाणेरड्या वस्तूला शिवू नका म्हणतो परमेश्वर. आणि म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन, माझ्या बापासमोर स्वीकारीन. समजा एखादा बेवडा दारू पित बसलाय आणि तो म्हणतो की त्यांची निघा म्हणतो, साईडला नेऊन बसला. पितात लोक तिकडे, हा पण बेवडा फुल पिलाय, डोलत डोलत म्हणतो देव मला स्वीकारेल. कधी होईल का असं?
त्याला वचन माहिती आहे, बायबल उकळून पेलाय तो. बायबल वचन फॉलो करतो आणि काय म्हणतो, देव मला स्वीकारेल. असं कधीच होणार नाही, कारण देवाचं वचन सांगते अंधार आणि प्रकाश कधीच एकत्र राहू शकत नाही. हा पुढं, आणि मी तुम्हास पिता असा होईल. पिता तुमचा कोण आहे? पिता म्हणजे बाप. पिता म्हणल्यावर टेन्शन आलं का तुम्हाला? काय परमेश्वर म्हणतो मी तुमचा बाप होईन. जे अनाथ आहेत अशा लोकांना म्हणतो मी तुझा पिता आहे, मी तुझा बाप आहे. हा, तुझा पिता असा होईल. मी तुझा पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. तुम्ही कोण आहात? देवाचे. देवाचे कोण आहात? विनोद, कोण आहात तुम्ही? देवाचे. तुम्ही मुलं नाही हो, तुम्ही मुली आहे. कन्या म्हणतो, बायबल स्पष्ट लिहिते कन्या व पुत्र आहात. मग तुम्ही साधारण आहे का? माझं डबल छाती फुगली पाहिजे. फुगायला पाहिजे का नाही? पोलीस भरतीला किती लागते? 183 म्हणजे किती सेंटीमीटर? किती फूट? किती? येशूचा पुत्र म्हणल्यावर डबल व्हायला पाहिजे. हा, पोलीस, वॉचमॅन, मॅनेजर, HR हे सगळं होपलेस लोकांचं काम आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला काय आहे? जे सर्टिफिकेट मिळालं कुठलं? तुम्ही देवाचे कोण आहात? कोण आहे ब्रदर? तुमचं आधार कार्ड कुठलं आहे? गॅरंटी दिली देवानं. तुम्ही कोण आहात? माझे पुत्र आहे. इथल्या आधार कार्डवर काय पाहिजे मग? मी स्वर्गवासी आहे असं पाहिजे का? की मी इंडियातला आहे, मी इथला आहे, मी तिथला आहे. हा नंबर लाव, ते नंबर लाव. पण तुम्हाला स्वर्गाचं तिकीट मिळालेलं आहे. कुठं जायचं? बापाजवळ बसायला. कारण तो म्हणला स्वतः मी पुढे जात आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी जागा तयार करायला. जांभळे द्यायचे नाही. हालेलुया. कुठे गेला आहे? कशासाठी? कुणाकडे गेला आहे? त्याच्या पित्याकडे. म्हणजे तुमचा पण पिता आहे तो. हालेलुया. येशू हा पित्याकडे गेलेला आहे तुमच्या आणि मायासाठी जागा तयार करायला. कुठे गेलाय सुवर्णा? कुणासाठी? नक्की का? का म्हणलं तुम्हाला दोघांसाठी गेलाय? हा, देवाला धन्यवाद. देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. कुठून उभं राहूया आपण? ऑनलाईन साठी प्रार्थना करूया आपण. हालेलुया. पवित्र सनेस प्रभू माझ्या जीवन देवा, स्वर्गातील प्रेमळ पिता, मी तुला धन्यवाद देतो, गौरव देतो माझ्या येशू. प्रभू, आमचं शरीर हे तुझं मंदिर आहे माझ्या राजा, आणि त्या मंदिरामध्ये तू वास करत आहेत प्रभू येशू. तुला धन्यवाद देतो माझ्या येशू ख्रिस्ता. कृपाळू कनवाळू परमेश्वरा, तुझ्याशिवाय कोणच नाहीये प्रभू येशू. लॉर्ड, ज्या लोकांनी प्रभू तुझं वचन ऐकलं माझ्या राजा, त्या लोकांच्या जीवनामध्ये तू आशीर्वाद घेऊन ये पिता लॉर्ड. सत्य प्रकट होऊ दे पिता लॉर्ड, आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव माझ्या येशू. महान देवा, जे आजार आहेत, जे रोग आहेत प्रभू येशू, त्यांना तू बरं कर पिता लॉर्ड. या क्षणाला मी प्रार्थना करत आहे, मांठा राबाका सखो रंदबाका रबा थिरा, राईट नाउ बी हील्ड इन द नेम ऑफ जीसस. प्रभू तू दया कर, ब्लेस कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता लॉर्ड. आमेन, आमेन, आमेन.